हा सांगा पाटील, काय आहे बाजाराचा अंदाज? साधारणतः आजची पोझिशन जी मागची पोझिशन होती त्याच्यापेक्षा आज सध्या बाजार घसरलेला वाटत आहे. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, व्यापार शेती आणि टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा गाय बाजारांचे, त्याचबरोबर शेळी आणि म्हैस, त्याचबरोबर बैल बाजारांचे व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो व त्याचबरोबर गाय पालन, शेळी पालन व त्याचबरोबर शेतीस पूरक जे काही जोडधंदे आहेत त्यांच्या व्हिडिओसुद्धा मी यामधनं टाकत असतो. तर मित्रांनो, आज आपण 25 फेब्रुवारी 2021 गुरुवार रोजी आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत. तर मित्रांनो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची, जे की व्यापारी आहेत पण शिक्षणाने ते एक सिव्हिल इंजिनियर आहेत, अशा एका आगळ्या वेगळ्या व्यापाऱ्याची आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. मित्रांनो, यांचं नाव श्री गुलाब पठाण आहे. हे एज्युकेशननी जरी सिव्हिल इंजिनियर असले पण वडिलोपार्जित व्यवसाय करायचा ध्यास त्यांनी घेतलेला. मित्रांनो, श्री गुलाब पठाण यांचा व्यापार महाराष्ट्रातील 4 ते 5 मोठ्या बाजारांमध्ये, ज्यामध्ये लोणी, आळेफाटा, त्यानंतर घोडेगाव, सांगोला, बेल्ले, अशा चाकण व त्याचबरोबर बारामती या ठिकाणी यांचा व्यापार चालत असतो आणि त्यांचे कॉन्टॅक्ट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजारांच्या व्यापाऱ्यांबरोबर आहेतच. तर मित्रांनो, हे आपल्याला जे काही पुढचे बाजार आहेत, ज्याच्यावर करोनाचं सावट आहे, लॉकडाऊनची शक्यता आहे, ह्या बाजारांविषयी आपल्याला ते मार्गदर्शन करतील. किमतींच्या बाबत त्या ठिकाणी आपल्याला ते माहिती देतील आणि पुढील बाजारांची दिशा कशी असतील याविषयी ते मार्गदर्शन देतील. कारण आजच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आज बाजारची लेवल थोडी घसरलेली. जी 90ची गाय होती ती साधारणतः 80 ते 85 जाऊ राहिली. कारण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं जे बाहेरून येणारे जे व्यापारी म्हणा किंवा शेतकरी वर्ग यांची कमतरता भासू राहिली. जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जर झाला तर येणारा बाजार हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. कारण सगळ्यात टॉपवरची गाई आजच्या घडी 90-95 चालू आहे. तीच गाय जर कोरोना कमी झाला, या कोरोनाची मुक्ती जर झालं तर साधारण ती काही 1 लाखाची वर एका दिवसाचे भाव वाढल्यामुळं शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर गाय खरेदी करू राहिला. व्यापारी वर्ग म्हणा हे चांगल्या किंमतमध्ये गाय घेतो आणि समोरचे ठीक आहे, म्हणजे एकंदरीत खरेदीचं प्रमाण वाढलंय भाऊ, कमी किमती झाल्यामुळं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.